आज सकाळपासून जे सातारा शहरातील मोबाईल दुकानदार आहेत, रिटेलर, जे स्थानिक व्यापारी आहेत, सगळे दुकानदार जे रोज सकाळी दुकान चालू करून रोज संध्याकाळी आपलं उदरनिर्वाह चालवणार आहे. यामध्ये झालं होतं असं, गेले अनेक वर्षे परप्रांतीय लोक म्हणजे मारवाडी समाजातले लोक असतील, ज्यांचा होलसेलचा व्यापार आहे. होलसेलचा व्यापार म्हणजे काय होतं, यात मोबाईल ॲक्सेसरीज जे असते म्हणजे कवर, चार्जर, हेडफोन, ब्लूटूथ जो काय प्रकार असेल त्यांचं काम असतं होलसेलच नाही करावं. पण काही दिवस झाले त्यांचा प्रकार काय वाढला आहे खूप, तो स्वतः रिटेल करायला लागलेत. म्हणजे जे मोबाईल दुकानदार आमचे जे सामान्य लोक आहेत त्यांनी रिटेल करायचं असतं, त्यांच्या होलसेलमध्ये आणायचं असतं, ते स्वतःच रिटेल करायला लागले. ह्यावरून काल वाद झाला आमचा सगळ्या लोकांशी. ते मिळून 5 जण आहेत. त्या 5 जणांच्यामुळं त्यांनी बेटीला धरून 830 जण व्यापारी आमचे दुकानदार रिटेलर आहेत, त्यांना बेटी धरून त्यांनी आज सगळे दुकानं बंद केली. त्यांच्या एका दुपारी नंतर दुकान बंद करण्यामुळे अख्खं म्हणजे 150 तर इथं असतील आता उपलब्ध. 150 जणांनी सर्वांनी दुकान बंद करून बसलेत. हा वाद आला होता पोलीस स्टेशनला. तसं सातारा शहर पोलीस स्टेशनचे मस्के साहेब यांनी सर्व बाजूला ऐकून घेऊन त्यांनी निर्णय घेतला एक की जे होलसेलवाले आहेत, जे परप्रांतीय त्यांचा होलसेलचा व्यवसाय त्यांनी होलसेलच करावं आणि ज्यांचा रिटेल व्यवसाय त्यांनी रिटेलच करावं. फक्त यामध्ये असं ठरलं म्हणजे अख्ख्या सातारा जिल्ह्याला पण लागू आहे. म्हणजे काय होईल, बॅटरी, हेडफोन, बॅटरी, डिस्प्ले हे मोठे महागातले वस्तू आहेत ते त्यांनी 1-2 प्रमाणात द्याव्या. हां, पण दुकानदारांनी काय करावं, बॅटरी, हेडफोन, चार्जर ते 6 पीस किंवा 12 पीस ह्या पट्टीत होलसेलवाल्यानं घ्यावी असा ठरलेला आहे. 2 मिनिटं. होलसेलवाल्यांना काय करायचं सांगितलेलं, आज होलसेलचे दुकान आहेत त्यांनी फक्त होलसेलचं मार्केटच करायचं. म्हणजे जो दुकानदार रिटेल असरीच फक्त विकायची त्यांनी, तिथं स्वतः त्यांनी कुठल्याही रिपेअरिंग करायचं नाही असं ठरलेलं आहे. जे कोण रिपेअर करता सापडेल तर त्यावर दंडात्मक कारवाई असोसिएशन करेल आमची. सातारा मोबाईल असोसिएशन अध्यक्ष. सर्व सातारा जिल्ह्यातील मोबाईल दुकानदारांना ही विनंती आहे, गुरुवार दिनांक 11 तारीख 11 वाजता मीटिंग ठेवलेली आहे सातारा बिझनेस सेंटरला. तर दुपारी 12 वाजता मीटिंगची वेळ आहे. तर जे आत्ताचा विषय झाला त्याच्याबद्दलचे जे काही पॉईंट राहिले आहेत ते सर्व जिल्ह्यातील दुकानदारांना हे समजावे व त्याच्यावर काहीतरी उपाय निघावा या गोष्टीवर. तर त्यासाठी आपण एक मीटिंग ठेवली आहे. तर ह्या मीटिंगला सर्व साताऱ्यातल्या दुकानदारांनी मिळून सहकार्य करावं व येऊन उपस्थिती दाखवावी ही विनंती आहे सर्व दुकानदारांना.